तर हे रोजमेरीचं झाड आहे तेल बनवण्यासाठी, त्याच्यामुळे घेतलं. तिचे केस पण खूप गळत आहे ना, त्याच्यासाठी घेतलेलं आहे. खरं बऱ्यापैकी मोठं आहे हे झाड. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त मजेत आहात ना? तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर सकाळी सकाळी छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे बघा. एकदम सकाळीच मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर घरात खूप छान असं ऊन आलेलं होतं, तेच तुम्हाला दाखवते. आणि बाहेरसुद्धा तर झाडं एकदम टवटवीत दिसत आहेत. खूप दिवसापासून पाऊस सुरू होतं ना, तर मस्त गुलाबाच्या झाडांनासुद्धा फुलं आलेली आहेत. आणि झाडं एकदम म्हणजे कोवळ्या उन्हामध्ये खूप असे फ्रेश दिसत आहेत. तर हे रोजमेरीचं झाड बघा खूप छान झालं. ते पण मला मोठ्या कुंडीमध्ये आज लावून घ्यायचं आहे. तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर छान ऊन पडलेलं आहे. म्हटलं हे काम करून घेऊ. माती खूप दिवसापासून आणून ठेवलेली होती, पण पाऊस भरपूर चालू होता ना, त्याच्यामुळे मग काही लावणं झालंच नव्हतं. तर आज पावसाने उघड दिलेली आहे. आणि सकाळी डब्याला दिवेशला आणि दीदीला टोमॅटोची चटणी बनवून दिलेली आहे मी. तर टोमॅटोची चटणी आहे ना, दीदीला आणि दिवेशला खूप आवडते. तर म्हटलं आज तुम्हाला चटणीच बनवून देते आणि तेही लोखंडी तव्यावर बनवते. तव्यावर ना खूप छान लागते बरं का, कढईपेक्षा. कढईमध्ये जास्त पाणी होतं त्याचं आणि लोखंडी तव्यावर खूप मस्त होते. त्याच्यामुळे मग मी तव्यावरच बनवून देते. त्यांच्या टिफिनसाठी बनवायची असेल तेव्हा, आणि जास्त बनवायची असेल तर मग कढईमध्ये बनवत असते. तर असं डबा वगैरे करून घेतलं. आणि दीदीची मग वेणी बांधायची असते. वेण्या वगैरे आता तिला येतात, पूर्वी येत नव्हते, लहान होती तेव्हा. आणि केस आधीपासूनच तिचे मोठे आहेत, त्याच्यामुळे मग वेण्या मीच करून द्यायची. पण आता ती पण शिकून गेली वेण्या बांधायला. फक्त रिबीनचे फुलं आहेत ते पाडता येत नाही तिला. तर आता मी रिबन बांधून देते तिला आणि मग ती पण जाईल. तिची रिक्षा अगोदर येते आणि दिवेशची नंतर. तर दिवेशला थोड्या वेळाने उठवेल, तो अजून झोपलेलाच आहे. सगळं काम ती तिचं करून घेते. टिफिन भरणं किंवा बॉटल भरणं, फक्त रिबनचं काम मी करून देते तिला. तर आता ती पण तिचं सगळं आवरून घेतलेलं होतं. आणि मग सगळ्यात शेवटी हे रिबन बांधले की मग थोड्या वेळाने लगेच तिची रिक्षा येते आणि मग दीदी पण जाईल. आणि इथली जागा तिची फेवरेट आहे, इथेच बसते ती रिबन बांधायला. आणि सगळं आवरून घेतलं की बॅग वगैरे ती पूर्ण इथेच ठेवून देते जिन्यावर. म्हणजे ह्या पायऱ्या आहेत तुम्हाला दिसत आहे तिथे. आणि इथेच थोडा वेळ बसत असते, म्हणजे रिक्षाचा आवाज पण इथे येतो, त्याच्यामुळे. दीदी गेल्यानंतर दिवेचं आवरून दिलं, तो गेला आणि घरातले सगळं कामं आवरून घेतले. हे मागे तुम्हाला माझ्या मागे झाडं दिसत असतील, तर हे आहेत पाम ट्रीचे झाडं. हे असे छोटे आहेत आणि हे घरात पण ठेवता येतात. छोट्या साईजमध्ये आहेत आणि जास्त मोठे होत नाही हाईटमध्ये. तर त्याच्यासाठी मी कुंड्या घेऊन आले बघा. तर ह्या मोठ्या साईजमध्ये कुंड्या आहेत. तर तेच मी आज पाम ट्रीचे झाडं लावणार आहे. घरातले सगळे कामं आवरून घेतले मी. आणि 6 आहेत पाम ट्रीचे झाडं, पण अशा 3च कुंड्या आणल्या मी, कारण की ह्या 3च घरात काही कार्यक्रम असलं तर मग ठेवता येतील त्याच्यासाठी. आणि मग रेग्युलर आपल्या ज्या लाल कलरच्या असतात त्या आणायच्या आहेत. तर त्या बाहेर वरती गॅलरीमध्ये ठेवायच्या आहेत ना, त्याच्यामुळे त्या मग लालच आणू. कारण बाकीचे जे आधीचे 2 पाम ट्री होते ते लाल कुंड्यांमध्येच लावलेलं आहे, त्याच्यामुळे. आणि ह्या 3 मी घरात लावण्यासाठी, 2 घरात ठेवण्यासाठी, आणि हे स्नेक प्लांट पण आहे, ते पण घरात ठेवता येईल त्याच्यासाठी. मग व्हाईट कुंडी मोठी याच्यासाठी सुद्धा आणलेली आहे. तर चला आता मी झाडं लावून घेते. आणि आम्हाला एक खूप असं स्पेशल झाड मिळालेलं आहे, ते मिळत नाही. आम्ही ऑनलाईन पण खूप सर्च केलं, तर ते कुठलं आहे ते दाखवते. तर हे बघा, हे रोजमेरीचं झाड आहे. तर हे रोजमेरीचं झाड आहे. आम्ही त्या नर्सरीवाल्याकडे गेलो आणि बोलतच होतो. दीदी मला बोलली की मम्मी रोजमेरीचं इथे भेटेल का? तर आधी गेली होती तेव्हा नव्हते, आणि तेव्हाच त्या काकांनी ऐकलं आणि ते लगेच बोलले माझ्याकडे आहे असं. तर दीदीला खूप आनंद झाला. हे याच्यासाठी घेतलं आम्ही की तेल बनवण्यासाठी, त्याच्यामुळे घेतलं. दीदीचे केस पण खूप गळत आहे ना, त्याच्यासाठी घेतलेलं आहे. खरं बऱ्यापैकी मोठं आहे हे झाड. तर ते पण मोठ्या कुंडीमध्ये आम्ही ट्रान्सफर करून घेईल. भरपूर झाडं झालेले आहेत. दीदीचे पप्पा पण मला बोलले की आता बस, झाडं वाढवायचे नाहीत,
जेवढे आपल्याला लागतात तेवढ्याच, कारण मागची पण गॅलरी पूर्ण भरून गेली, पुढची पण आणि खाली पण भरलेलं आहे. एखादा मी फुल व्हिडिओ झाडांचा बनवणार आहे, माझ्याकडे कुठले कुठले प्रकारचे झाडं आहेत ते. तर माझ्यासोबत दिवेशसुद्धा बसलेला आहे, तुम्हाला दाखवते मी. हा बघा दिवेश, दिवेश हाय कर, हाय कर. माती आणलेली आहे बघा शेतातून, पूर्ण याच्यामध्ये खत मिक्स आहे, तर अशीच माती लागेल. तर एक एक कुंडे मी मातीने भरून घेते आणि ते झाडं लावून देते. हे झाडं आम्हाला खूप छान मिळाले बरं का. एक काका आले होते दारात झाडं विकण्यासाठी, तर त्यांच्याकडूनच घेतलेले होते. एकच आणलेला होता त्यांनी आधी, तर आम्ही अजून सांगून दिले होते, तर ते घेऊन आले होते काका. नर्सरीवाल्यांकडे पण छान आहेत, पण ते जास्त महाग मिळतात त्यांच्याकडे. तर बाजूला पण घराचं बांधकाम चालू आहे, तर खूप असं सेंटरिंगचा आवाज येतो, कटिंगचा आवाज येतो, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये ऐकू येत असेल मध्येच. तर चला आता माझं काम मी करून घेते. ह्या 2 गोण्या भरून आणलेल्या होत्या दीदीच्या पप्पांनी मातीचं, आणि त्याच्यामध्ये शेणखत मिक्स आहे ना, तर झाडं खूप छान आहेत आमचे. आणि पुढचे झाडंसुद्धा खूप भारी झालेले आहेत. ते पावसाळ्यामध्येच लावले होते, तर सगळ्या झाडांना छान फुलं यायला लागले. आणि आता हे कुंड्यांमध्ये म्हटलं लावून घेते. खूप दिवसापासून पाऊस सुरू होता, ह्या गोण्या बाहेरच होत्या, सगळ्या ओल्या झाल्या होत्या आणि माती खूप जड झाली होती, त्याच्यामुळे मग आम्ही काही तशाच पडू दिल्या होत्या. आज पाण्याने उघड दिली आणि छान ऊन पडलेलं आहे, तर मातीचं पाणी पण निघून गेलं होतं, म्हणून मग गोण्यामध्ये उचलून आणले आम्ही आणि म्हटलं चला आज झाडं लावून घेतो. तर आज मी झाडं लावण्याची सुरुवात केली होती. तर हे पाम ट्रेचं लावून घेतलं, छान मिळाले होते. हे घरात ठेवण्यासाठीच खास मी कुंड्या घेतल्या होत्या. आणि हे स्नेक प्लांट आहे, तर मला वाटलं होतं की 2 वेगवेगळे करून लावेल. याला कोंब आलेलं होतं ना, तर ते कोंब जोडलेलंच असतं, मला माहिती नव्हतं. मी जेव्हा खोडलं तेव्हा ते दिसलं मला. ते काढता येत नाही, म्हणजे त्यालाच पूर्ण जॉईंट असते, जी मूळ असते ती मोठी जाडसर अशी मूळ असते त्याची. तर मला काही काढता आली नाही आणि मला भीती वाटत होती की नको खराब व्हायला झाड, त्याच्यामुळे मग मी तसंच लावून दिलं. मोठं होईल तेव्हा मग एक एक फांद्या दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट करता येतील. तर चला आता हे झाड वाढवायचं महत्त्वाचं आहे, तर ते पण लावून घेते. खूप दिवसापासून चालू होतं माझं स्नेक प्लांट आणा असं, तर ते घरात ठेवणं चांगलं असतं, त्याच्यामुळे मग म्हटलं चला एक तरी आणलं यांनी. आणि मग आता ह्या मोठ्या कुंड्यांमध्येच लावून घेतो. जे घरात ठेवायचे झाडं आहेत ना, ते सारख्या कुंड्यांमध्येच लावून घेतो, म्हणजे सारखे दिसतील दिसायलाही. आणि त्यांच्या खाली ना प्लेटसुद्धा घेतलेल्या आहेत मी, त्या वेगळ्या घेतल्या आणि कुंड्या वेगळ्या घेतल्या, तर प्लेट पण त्याच्या मॅचिंगच आणलेल्या आहेत व्हाईट कलरच्या. तर आता सगळे एक एक झाडं लावून घेते. बाकीच्या झाडांना अजून कुंड्या आणलेल्या नाही आहेत, ते दीदीचे पप्पा घेऊन येतील. आणि पिशवीमध्ये दिसतंय तुम्हाला, तर ते आहे कोकोपीट आहे ते, तर ते सुद्धा थोडं थोडं मी मिक्स करून देते, म्हणजे जास्त म्हणजे केअर करायची गरजच नाही राहणार. जेव्हा खूप जुनी माती होईल तेव्हा मग त्याला खत पाणी देता येईल. तर असं करून मग मी थोडं मिक्स असं करून लावते. तर चला, झाडांची जितकी काळजी घेतली ना तितके ते निरोगी असतात आणि हेल्दी असतात. तर चला आता सगळे झाडं लावून घेते. आणि बाकीचे आहेत अजून, गुलाबाचे आहेत, परत पाम ट्रीचे आहेत, ते नंतर लावेल. वरच्या गॅलरीमध्येच ठेवायचे आहेत ते, त्याच्यामुळे मग त्यांना कुंड्या आणायच्या बाकी आहेत. त्यांच्यासाठी पण व्हाईट आणू, पण थोडे वेगळे आणू. ह्या जास्त महाग आहेत म्हणून मग कमीच आणल्या ह्या. तर बघा लावून घेतलेलं आहे स्नेक प्लांट. आणि हे दुसरं कोंब आहे, आणलेलं होतं तेव्हा खूप छोटं होतं, आता बऱ्यापैकी मोठं झालं. आणि ते बरेच दिवस झालं असंच छोट्या कुंडीमध्ये, म्हणजे पिकत आणलं त्या स्पॉटमध्ये होतं, त्याच्यामुळे मग आता लावून घेतलं. आणि हे पाम ट्री खूप छान आहे, ते पण एकदम हिरवगार आहे. जे मी आधीच्या नर्सरीवाल्याकडून आणलेले होते पाम ट्री, ते एवढे खास नव्हते. एक पाम ट्री इथे ठेवून घेतला बघा मी एंट्रन्सजवळ, आणि दुसरा पाम ट्री मग इकडे ठेवलेला आहे, तुम्हाला दाखवते. या कॉर्नरमध्ये ठेवलेला आहे. हे घरातच ठेवण्यासाठी आणलेले होते पॉट, आणि बाकीचे जे आहेत ते साध्या पॉटमध्ये लावून वरती गॅलरीमध्ये ठेवता येतील. आणि दिवेश इथे झोपलेला आहे. आणि स्नेक प्लांट आहे तो बाहेरच ठेवला, थोडा नाही इकडे आहे बघा. स्नेक प्लांट इथे आहे, याच्यामध्ये बऱ्यापैकी ग्रोथ झाली की मग तेव्हा छान दिसेल. आता पॉट मोठं दिसतं आणि झाड छोटं दिसतं. तर चला, असं झालं माझं झाडांचं काम. आणि बरेच अजून झाडं लावायचे आहेत बघा. कुंड्या छान मिळाल्या, व्हाईट कलरच्या आहेत, भारी वाटतात. आणि वरती जे खडे असतात कलरचे दगडं, ते ठेवले की छान वाटतील.
आज जेवणामध्ये ना आळूचे पात्रा भजी बनवायची आहे. संध्याकाळ झालेलीच होती, तर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते मी. तर हे आळूचे पानं कुंडीतच लावलेले आहेत, भरपूर झाले होते म्हणून मग तोडून आणले आणि आता पात्रा भजी बनवते मी. तर सगळ्यांना आवडते आणि वाफवून बनवणार आहे, डायरेक्ट फ्राय नाही करणार. वाफवली की छान शिजून जातं, कच्ची वगैरे राहत नाही. त्याच्यामुळे मग खूप भरपूर असे कुंडीमध्ये दाटून गेलेत ना, तर थोडे लहान साईजचेच आहेत, तरी आम्ही तोडून घेतले आणि आता पात्रा भजी बनवून घेते. खरं तर हे दादासाठी पात्रा भजी बनवायची होती, तो होता तेव्हा, पण तो होता तेव्हा काही बनवणं झालं नव्हतं आणि तो निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी मी हे बनवते. तर चला असो, त्याला वेगवेगळं खायचं होतं ना, तो म्हणत होता मला हे आज बनवून द्या, ते आज बनवून द्या, असं चालू होतं म्हणून. आणि हे इडली पात्र आहे, त्याच्यामध्येच वाफवणार आहे. तर बघा त्याच्यामध्ये ना लिंबूची फोड आहे, लिंबाची फोड त्याच्यामध्ये टाकली की खाली काळं पडत नाही, म्हणून मग मी लिंबू टाकून देते, म्हणजे ते काळं होणार नाही वाफवताना. जेव्हा काही आपण वाफवतो ना, तेव्हा लिंबाची फोड थोडीशी पिळून टाकली की मग स्वच्छ असतं ते भांडं, नाहीतर मग खूप काळपट होतं, कितीही घासलं तरी ते निघत नाही. तर आता इथे माझं ठेवून दिलेलं आहे बघा पात्रा भजी आणि वाफून पण झालेली आहे. तर आता चेक करून बघते कशी झाली. तर छान झालेली आहे. आता काढून घेते ते आणि मी डायरेक्ट खूप डीप फ्राय करणार नाही आहे, नॉनस्टिक तव्यावरच फ्राय करणार आहे, थोडंसं तेल घालून. त्याच्यामध्ये खूप मस्त असे क्रिस्पी होतात. तर चला आता मी करून घेते. आळूच्या वड्या गार होत आहे तोपर्यंत मी उडदाची डाळ इथे बनवायला घेतलेली आहे बघा. आधी मी कुकरला 2 शिट्ट्या करून घेतल्या होत्या, शिजवून घेतली होती आणि त्याच्यानंतर आता तडका देते मी. तर लसूण जास्त लागतो उडदाच्या डाळीला, लसूण जास्त घेतला की टेस्ट छान येते उडदाच्या डाळीला. तर चला बनवून घेतली डाळ आणि आता इथे मी पात्रा भजी वाफवून घेतले की मग खूप पातळ अशा कट करता येतात, आपल्याला जितक्या पातळ पाहिजे तितक्या. नाहीतर मग अशा ओल्या पिठाच्या मग डायरेक्ट आपण कट करायला घेतल्या की थोडेसे जाडसर कट करावे लागतात, त्या कट होत नाही. त्याच्यामुळे मग मी वाफवून घेते आधी आणि कमी तेलामध्येच मस्त फ्राय करता येतात आपल्याला. तर बघा आळूचे पानं आहे ना, मी एकावर एक ठेवून सगळे जाडसर असे रोल करून घेतले होते. एक एक नव्हतं केलं, एक एक केलं असतं तर मग खूप रोल झाले असते आणि छोट्या छोट्या वड्या झाल्या असत्या म्हणून. आणि इथे बघा हे इडली पात्राचं भांडं काढलेलं आहे, तर अजिबात काळं झालेलं नाही आहे, जसेचं तसं आहे, अजिबात काळं होत नाही. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. तर चला इथे नॉनस्टिकच्या तव्यावर थोडंसं तेल घातलं आणि आपल्याला पाहिजे तशा तेवढ्या वड्या मी आता टाकून घेते आणि फ्राय करून घेते. तर सिंपल असं जेवण बनवायचं आहे आज. आळूच्या वड्या तोंडी लावण्यासाठी आणि उडदाची डाळ बनवलेली आहे. तर उडदाची डाळ आमच्याकडे आठवड्यातून एकदा तरी नक्कीच होते आणि सगळ्यांना आवडते आणि फेवरेट आहे उडदाची डाळ, म्हणजे जी काळी असते ती, ज्याला सालं असते, काळी सालं असते ती. आणि जी पांढरी असते ती मग इडलीसाठी आपण वापरतो, तिला डाळीचं म्हणजे डाळ बनवत नाही पांढरी डाळीचं, ती चव पण देत नाही चांगली. तर उडदाची डाळ असते ती आम्ही वर्षभरासाठी बनवून ठेवतो. आमच्या खानदेशकडे ना उडदाची डाळ फेवरेट मानली जाते, सगळ्यांच्या घरी बनत असेल उडदाची डाळ. तर चला असं आम्ही स्वयंपाक बनवलेला आहे मी आणि आळूच्या वड्या छान क्रिस्पी होईपर्यंत असं फ्राय करून घेते. तव्यावर छान करता येतात. आणि संध्याकाळी बघा खिडकीतून चांदमामा दिसत होता, दिवेश मला दाखवत होता, तर तुम्हालाही दाखवलं. आणि आळूच्या वड्या पण फ्राय झालेल्या आहेत. आता काढून घेते मी आणि उडदाची डाळ पण बनवून झालेली आहे आणि चपात्या बनवलेल्या आहेत. उडदाच्या डाळीसोबत खरं तर भाकरी बनवतात, पण आता बाजरीचं पीठ नव्हतं माझ्याकडे. तर बघा छान झालेले आहेत क्रिस्पी आणि ही बनवलेली आहे बघा उडदाची डाळ. तर चला जेवण करतो. माझा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.